श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, अहंकाराचा त्याग कर, अहंकाराचा त्याग कर, तो विनाशाला कारणीभूत ठरतो. आणि बरोबर आहे, ज्यांच्या अंगी अहंकार आहे त्याचा विनाश निश्चित आहे. असे म्हणतात ना, गर्वाचे घर खाली होतात. मग ते रावणाला सुटलेलं नाही, मग आपण कोण आहे? बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. त्यामुळं अहंकार करायचा नाही. आणि जरी अहंकार येत असेल तर नक्की स्वामी सेवा करा, स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा. अजिबात अहंकार येत नाही, राग येत नाही, भीती वाटत नाही, काहीच नाही. श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण बनवणार आहोत गौरीच्या फराळासाठी कमी वेळेत होणारी बेसन पिठापासून शेव. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत, तेलाचा आणि सोड्याचा वापर न करता एकदम सिंपल पद्धतीने. चला, 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. विकतचं बेसन आहे, त्याला चाळून घ्यायचं आहे. त्यामध्ये काही नसतं, फक्त गुठळ्या असतात, म्हणून त्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. ज्यावेळेस शेवसाठी आपण उंडा करतो ना, एकदम प्लेन उंडा करायचा आहे. त्यामध्ये गुठळी वगैरे काहीच राहू द्यायचं नाही, नाहीतर शेव चांगली पडत नाही. आता चाळून झालेलं आहे. त्यामध्ये चांगले 2-3 चमचे जिरेपूड घातलेली आहे. जिरेपूडसुद्धा चाळून घेतलेली आहे, अजिबात ठोकर नाही पाहिजे. आता यामध्ये घालूया मसाले. लाल तिखट घातलेलं आहे थोडंसं चटपटीत होण्यासाठी. थोडी हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. आता तेलाचा वापर करायचा नाही, ना सोड्याचा वापर करायचा नाही, ना बेकिंग पावडरचा. सिंपल पद्धतीने एकदम खुसखुशीत होते. आता कोमट पाणी घेतलेलं आहे, अगदी कोमट पाणी, गरम नाही बरं का, कोमट घ्यायचं आहे. कोमट पाण्यानं उंडा छान असा मळून घ्यायचा आहे. चांगला सरसरीत उंडा मळायचा आहे, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. सिंपल पद्धतीनं उंडा करून घ्यायचा आहे. आता हे सोऱ्या घेतलेला आहे, त्याला तेल लावलेलं आहे आणि एकदम बारीक शेवची चाळणी टाकलेली आहे आणि नरम उंडा करून त्यामध्ये भरायचा आहे आणि मस्त अशी सरसरीत शेव टाकून घ्यायची आहे. इकडे कढई गॅसला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. जास्त घट्ट झालं तर आपले हात दुखतात, त्यामुळं जास्त पातळ पण उंडा करायचा नाही आणि घट्ट पण करायचा नाही. आता शेव टाकून घेतलेली आहे. एक साईड छान तळल्याच्या नंतरच आपल्याला पलटी करायची, तोपर्यंत हात लावायचं नाही. तळली की वरती येते तेव्हा वळकून घ्यायचं की तळलेली आहे आणि झाऱ्या घातल्याच्या नंतर कडक लागते तेव्हा समजायचं की तळलेली आहे. आता एक साईड तळलेली आहे, याला पलटी करून घेऊया आणि एकदम लवकर होते, झटकीपट होते, खूप वेळ काही लागत नाही. पाहू शकता, अशा पद्धतीनं शेव करून घ्यायची आहे. हे पीठ विकतचं आहे. तुम्ही जर घरच्या डाळीचं पीठ वापरलं तर त्यामध्ये तेल किंवा सोडा घालू शकता, पण हे विकतच्या पिठामध्ये काहीच घालायची गरज नाही. मी तर सांगते, विकतच्या पिठाची शेव करा. जेव्हा बी आपण शेव घरात बनवतो ना, विकतच्या पिठाचीच बनवायची. नाहीतर घरचं पीठ जर असेल तर एकदम बारीक मैद्यासारखं पीठ काढून आणा आणि त्याची शेव बनवा. खूप छान खुसखुशीत शेव होते, एकदम टेस्टी झालेली आहे. मुलगा म्हणू लागला होता, मम्मी खरंच खूप छान टेस्टी शेव झालेली आहे, एकदम चवदार झालेली आहे. पाहू शकता किती लवकर एवढी शेव झालेली आहे आणि 1 किलोमध्ये खूप सारी डब्बा भरून शेव होते. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. नवीन असाल फेसबुक पेजला तर फॉलो करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. लाईक पण करून जा आणि श्री स्वामी समर्थ पण लिहा आणि एकदा अशा पद्धतीने नक्की शेव करून बघा, झटकीपट होते. चला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आवडल्यास नक्की शेअर